मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिला बाल विकास व समाज कल्याण विभाग अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता। तर सुरू करूया। मराठवाड्यात कापड गिरण्याचे प्रमुख केंद्र कुठे आहे? तर नांदेड येथे आहे। देशात कृषी मूल्य आयोग स्थापन कधी झाला? तर 1965ला झालेली आहे। ओगलेवाडी सातारा येथे उत्पादित पदार्थ कोणता? तर काच हे आहे। सप्तरंगी क्रांती कशा संबंधित होती? तर कृषीच्या नवीन धोरणासंबंधित होती। रेडी बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये रेडी बंदर आहे। कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा कोणता आहे? तर करबुडी हा कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा आहे। बोरघाटने जोडणारी 2 शहरे कोणती? तर मुंबई पुणे ही बोरघाटने जोडणारी 2 शहरे आहेत। देशात सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय बंदर कोणते? तर मुंबई हे देशातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय बंदर आहे। सह्याद्री पर्वत बेसाल्ट खडकाची जाडी किती आहे? तर 2200 मीटर एवढी आहे। दख्खनच्या पठाराची उंची किती आहे? तर 300 ते 900 मीटर एवढी आहे दख्खनच्या पठाराची उंची। नावासेवा बंदर असलेला जिल्हा कोणता आहे? तर रायगड हा नावासेवा असलेला जिल्हा आहे। लक्ष्मी तलावाचे ठिकाण कोणते? तर राधानगरी हे आहे, जे की कोल्हापूरमध्ये आहे। एकरूप तलावाचे ठिकाण कोणते? तर सोलापूर हे एकरूप तलावाचे ठिकाण आहे। घारापुरी, खादेरी, उंदेरी बेटे कोठे आहेत? तर रायगड येथे आहेत। मड, साष्टी, अंजनदीव ही बेटे कोठे आहेत? तर मुंबई येथे आहेत। तोरणा शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पुणे जिल्ह्यामध्ये तोरणा शिखर आहे। तारामती शिखर कोठे आहे? तर अहमदनगर येथे तारामती शिखर आहे। जायकवाडी मत्स्य ब्रीड केंद्र कोठे आहे? तर औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथे आहे। महाराष्ट्रात नारळाच्या बागा कोठे आहेत? तर पश्चिम भाग कोकण येथे महाराष्ट्रामध्ये नारळाच्या बागा आहेत। सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय कोठे आहे? तर ओरोस बुद्रुक येथे सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय आहे। आंध्रलेख तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पुणे जिल्ह्यामध्ये आंध्रलेख तलाव आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख खनिज संपत्ती बॉक्साइट हे आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध खिंड कोणती? तर पावनखिंड ही कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध खिंड आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील जलविद्युत निर्मिती केंद्र कोणते? तर पोफळी हे रत्नागिरी जिल्ह्यातील जलविद्युत निर्मिती केंद्र आहे। मराठवाड्यात कापड गिरण्याचे प्रमुख केंद्र कोठे आहे? तर नांदेड येथे मराठवाड्यात कापड गिरण्याचे प्रमुख केंद्र आहे। गोदावरी नदीचा महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर 668 किमी एवढी गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी आहे। मालेगाव शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर मोसम या नदीकाठी मालेगाव शहर वसलेले आहे। नाशिक जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे जंक्शन कोठे आहे? तर मनमाड येथे नाशिक जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे जंक्शन आहे। पाणी पंचायत पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर विलासराव साळुंखे हे पाणी पंचायत पुस्तकाचे लेखक आहेत। कास पठाराचा विस्तार झालेला जिल्हा कोणता? तर सातारा हा कास पठाराचा विस्तार झालेला जिल्हा आहे। तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे प्रमुख स्थान कोणते? तर पालघर हे तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे प्रमुख स्थान आहे। वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट वाल्मी कोठे आहे? तर औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथे आहे। भारताचे पॅरिस कोणत्या शहराला म्हणतात? तर मुंबई या शहराला भारताचे पॅरिस असे म्हटले जाते। पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोणते आहे? तर आरवी जे पुणेमध्ये आहे। आळंद तलावाचे ठिकाण कोणते? तर परभणी हे आळंद तलावाचे ठिकाण आहे। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणाला म्हणतात? तर कोयना धरण जे की सातारामध्ये आहे याला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हटले जाते। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।